माझं नाव प्रभाकर जिजाभाऊ भुतेकर खनेपुरीकर। आम्ही विनेकरी आहे दिंडीतला। त्याच्यामध्ये माझी दिंडी उद्या निघणार, देऊ आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी निघणार। तर मी सहज सेटला भेटायला गेलो। सेटनं बाबाची आठवण केली। मी म्हटलं आता उद्या परवा जायचं दिंडीला, आजच आपण चला बाबाकडं। जालन्यामध्ये बाबाचे आमचे सगळे मनपछान झालेली आहे। बाबांना विना घेतलेला आहे सगळं। बाबा म्हणजे मला एक विठ्ठलच भेटलेले आहे असे गरीब धरा। म्हणजे जेव्हापासून मी बाबाच्या सत्संगाला लागलो तेव्हापासून माझं चांगलं चालू आहे, मस्त। म्हणजे मनुष्य सगळं पूर्ण व्हायला लागला। तर थोडा अनुभव आला मला बाबाचा। मग शेटकडे गेलो। शेट म्हणले मग उद्याच संध्याकाळी चला। म्हटलं चला संध्याकाळी। तर मग संध्याकाळी बाबाचं म्हणलं चला आता याचंच पंढरपूर, आपलं हेच पंढरपूर। तर खरोखरच मी डोळ्यानं आत्तापर्यंत पाहिलेलं नव्हतं, पण आता इथं आलं तर खरोखरच पंढरपूर दिसलं। आणि आता हे पंढरपूर हे करून उद्या मी माझ्या तिकडं देऊ आळंदीपासून ते पंढरपूरला जाणार। म्हणजे अशी कहाणी झाली। मग शेटला भेटलो। शेटनं त्यांना गाडी वगैरे घेतली त्यांनी। मला एक खर्च नाही, खाणं पिणं सगळं त्याचंच खर्च। त्यांनी इथपर्यंत आणलं आणि बाबाचं दर्शन झालं। हे पंढरपूरचंच दर्शन झालं मला। हे साक्षात माझं पंढरपूरच झालं। हरी माधव हरी माधव हरी।